तर हॅलो मित्र आणि त्यांच्या मैत्रिणींनो. सो हा माझा फर्स्ट मोठा ब्लॉग आहे. तर कळत नाही ना की काय बोलायचं, कारण त्याच्यात आपल्याला नंतर रेकॉर्ड करायचं असतं, पण याच्यात ऑन द स्पॉट बोलायचं आहे. काय बोलायचं आहे? जय माता दी, लेट्स रॉक, असं काम असतं. तर आज आम्ही जाणार आहे नाशिक हरिहरगडला. तर सोबत बघत राहा मग काय काय एन्जॉयमेंट आणि काय काय करतो तर आम्ही. चला तर मग आता वेळ झाला आहे 4 वाजले. चलो फिर चलते, बघू आता काय होतं तर पुढे. इथून आला 18 किलोमीटर 5 वर जायचं आहे, कारण जंक्शन तिथंच आहे ना. आणि 4 वाजेला 4:30ला ट्रेन आहे आमची नाशिकची. ती 8 समथिंगला पोहोचवायला आम्हाला तिथं. मग तिथं बघल्यावर बघा पुढचा ब्लॉग मग कसं वाटतंय तर तुम्हाला. चला फिर स्टे ट्यून. काढली गाडी, आता आलो मी मित्राकडे. त्याला उचलता 3 जण आहे आम्ही गावातले, बाकी तिकडचेच नाशिकचे आहेत. गाण वाटते राव, हरिहरगड आहे, टफ आहे. तुम्ही आहे, तुमची दुवा सोबत आहे, काही टेन्शन नाही. पोचतो मग आता, करतो तुम्हाला, भेटूया जंक्शनवर साताऱ्याच्या. चलो आलो मग फायनली जंक्शनमध्ये. चालू होता विचार तिकीट काढायचा, मग विचार केला जळगावचे मुलं तिकीट थोडे ना काढतात. चला जाऊ द्या भाडमध्ये. तू सीधे आ रहे हो, चला मग. बरं काय आम्ही त्यांना बाय बाय करून झाला. आता प्लॅटफॉर्म 2 थांबा तो. हे इकडे कोण जाऊन घ्या आधी, व्ह्यूज येतील तेवढेच जरा बरं वाटतं. अरे ते पुढे व्ह्यूज आता तुला काय जाऊ आता. चला तर मग आता भेटू ट्रेनमध्ये डायरेक्ट. तर फायनली आली गाडी, आउटरला लागलेली आहे. वेळ लागेल खूप, बघा आता. मजे काय ठीक आहे. चला डायरेक्ट तुम्हाला आता नाशिक गेल्यावर भेटतो, कारण कसं आहे मला असं म्हणतो येतं गाडीत गर्दी खूप आहे. कॅमेरा चालू करणं म्हणजे पहिला ब्लॉग आहे ना, मग गाणं तर फाटतेच राहा. इज्जत आहे, इज्जत जास्त झालं. सो गाईस फायनली उतरलो दाटी ठिकाणी. आणि इथं माझा दादा पण आहे, तर आता त्याला भेटायला जायचं जाणार आहे. मग त्याला शोधतो, थोडंसं फास्ट फॉरवर्ड करावं लागेल, बघतो त्याला. फायनली गाईस भाऊ पण भेटला. बघायचं आहे तुम्हाला, आम्हाला दाखवतो. बघा अरे काय नाही, हरिहरगडला आलो. ठीक आहे, बघतो मग बस वगैरे बघतो. इकडे असणार आहे ते कुठे बघतो. चलो अभी स्टेयर्स में जाने का. बाजा दो काय बोलता मग. फुकटे बागटे आले गाडी. बस ना, एवढा व्यवहार चांगला नसतो. आणि तो आपल्याला नाही काही मारणार नाही. कुठे आता चला ना, आता कुठं झाला पाय ना गड्या अशी ना गाडी नाही. गाडी 266 नंबरची बस ना. हा काय दास, हा लगेच चला मग. पोरीगिरी पाहिजे नाही आपल्याला, खाली उतर. हे बी ठीक आहे. दास चलो अभी डायरेक्ट त्र्यंबकेश्वर जाने का क्या. हाँ आता बस. हां तुला माहिती का, आम्हाला नाही विमानाचं तिकीट काढणं होतं. विषय कसा होता, पैसे नव्हते आमच्याकडे. लायकी नको काढू बरं. लायकी पाला का 1+ फोन इथं घेऊन येईल कसं बोलला. हां ठीक आहे ना, असं बी चालतं ना. हेच चालतं उलट आणि इम्पॉर्टंट आहे. पंख्या चला मग आता रूमवर जायचं आहे. चलो भेटू. जरा बसच्या शोधात आहे. कोणती बस घ्यायची रे.
ए मंगेश, बस कुठे आहे नक्की सांग रे. इथं चिक्कल चिक्कल आहे नुसतं सगळीकडं. इकडं नुसतं बोर मारतंय. हे आपले मंगेश भाऊ सांगते ना आपल्याला बस कोणती घ्यायची. तर हा जो हा दिसतोय ना, हाच तो. आम्ही बसलो मग बसमध्ये, मिळाली बस. चलो गाईज. लाजा तोडल्या रे तुम्ही ना. ये किस ना पैसे तो अभी डायरेक्ट त्र्यंबक जाने गए. कोणती आहे रे? त्र्यंबक आहे ना. त्र्यंबकेश्वर रूम कडची का? मग रूमला जायचंय. चांगलं हो त्यांना रूमला जायचंय. हां ठीक आहे चालेल मग भेटू. हां चालेल ठीक आहे. तसं बी चालतं ना. खिडकी उघडतो का? चाल मग येतो. उतरलो भाषा नो. गावठी चाललं ना. नाही जाऊ दे. थोडं शुद्ध चांगलं वाटतं. बरं ठीक आहे. उतरलो मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो. तर आता जातोय त्यांच्या रूमकडे. अशोक स्तंभ दावला असता तुम्हाला. हे बघा दिसला का? हे बघा दिसतोय का? हा अशोक स्तंभ आहे. बाबू थांबा थांबा, मला झूम कमी करू द्या. लाखाला मोठा झूम झाला. चला आता. नाही ना डायरेक्ट आता रूमपर्यंत जाईपर्यंत चालू राहील तू. मग तुला घे ना जे आता पूर्ण ब्लॉगमध्ये इन्नर बाई रे. अरे आपलं व्ह्यूज आहे तू, आपलं कॉन्टेंट आहे तू. आता कसे व्ह्यूज वाढतील एकदम रप रप रप. इथं जेवायला यायचं का? भूक लागले राहिलं. समोसाचे नुसतं हां असं वडापाव सगळं मिक्स पाहिजे आपल्याकडे. रगडा रगडा पाहिजे आपल्याला. चालतं ना बस, बाकी काही नाही. गाईज हात कडा करू. काही दिसून राहिले जाऊ द्या सोडा. चला तर मग आता रूमला पोचल्यावर करतो वापस व्हिडिओ. तिकडं बघा तुम्ही. इतका टाइमपास करून करून काय करणार आहे. दिसतंय का? हे पाहिजे हे गावरान मुंडे. ही तर रूम आहे कळलं ना. बुलबुल आहे बुलबुल आहे. बोलणं अलाउड नाही आहे. मैं तो पडपा चला चुपचाप. बाय 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 बाय. हा मग तुम्हाला यांची मस्ती धावतो. 1 मिनिट हा बघा. तयारी करून निघालो मग आता. त्यांनी कपडे बदलून घेतले. माझ्याकडे कपडे नाही, गरीब माणूस आहे. म्हणून मग हा भाई केसांचा खर्च जास्त आपला. खर्च आहे आपला. आमची गरिबी. हा म्हणून एवढे कपडे बदलून घेतलेले की तुम्ही ना. ही जॉगर अशीच घेतली तू. ही जॉगर अशीच घेतली तू. गरिबी में आटा गेला है ना. तुम्हाला उडतापर्यंत दिसतोय का? ये याचा फोटो घे. ये दाखव बरं दाखव. हा बघा दांडू. समझदार को इशारा काफी है. चला आता जरा नाश्ता वगैरे करायला जातोय. भूक लागली. ऐक नाश्ता वगैरे झाला. 110 रुपये होतं. 120 घेतले साल्यानं. आणि हे बी जाऊ दे करताय राव. 10 रुपये किती इम्पॉर्टंट आहे यांना सांगा कोणी. काय 10 रुपये इम्पॉर्टंट नाही. इम्पॉर्टंट आहे बोललो मी. याला म्हणत होतो पण ऐकतच नव्हता. 10 रुपये जाऊ नाही. गावठी मार आपल्या खानदेशी माणसं आहे आपण. शुद्ध बी चांगली म्हणा पण ठीक आहे. चहा प्यायची मग आता मग चहा प्यायची समजे. पिऊन पाय. चला मग चहा पितो आणि नंतर कुठे जायचंय? पंचवटी जायचंय. मग पंचवटीचा आता ब्लॉग देतो तुम्हाला. चलो बघा मित्रांनो इथं कोण राहत रे? गांजावाले मेंबर आता म्हणजे रातछडा आहे मला बरोबर. आणि ही बघा गोदावरी पूर्ण सुकलेली राव. हे बघा गांजा नाही होता का? मला काय माहिती रे. मी एक्सपर्ट नाही तिच्यात. हे बघा गर्दीत गर्दी. नाशिक खूप दिवस होतं
नाशिकचं दर्शन घ्यायचं फायनली घेतोय आता. मजा तर येते पण मग एक गोष्ट आहे सांगू नाही शकत. हसून घ्या तुम्ही बी, सांगू नका कोणाला. चला बंद केलं पाणी आहे ते ना. कुठं नदीला का पाणी आहे म्हणजे बंद केलंय का? इथे बंद केलंय. अच्छा ओके. आणि याच्या पुढे पाणी सगळं चालू आहे. आणि त्याच्या पुढे तिकडं अरे इथेच फक्त बंद केलं एवढं. इथं काम चालू आहे का? नाही म्हणजे पाणी चालू आहे रे भाऊ. आता सूत्र से पता चला हमको. आकाशवाणी झाली चालू 12 महिने पाणी. 12 महिने पाणी राहतं म्हणजे डायरेक्ट 12 महिने म्हणजे कळतं का तुम्हाला? वर्षामध्ये किती महिने राहता? 12 महिने पाणी राहतं डायरेक्ट. बेकार सीन आहे रे. 12 महिने पाणी राहतं बाबो. चला पाणी लय बोर मारलं मी. बस करा आता. आरकेतच नाही का? हे बाबा तिथे बोर नाही काय घाले आता. याला काय म्हटलं माहिती का? हे बाई इथं गरिबांना वाटणं चालू आहे जेवण. याला तसाच दिसतोय तू बी घेऊन घे. हे बा खाण्याच्या कमेंट सेक्शन मध्ये कळवा. बोलत होता खाणे नाही मला नको खेळ. मला नको खेळायची नाही. शिकर बनवते. मस्त होता रा. कधी कधी लिहतोय मग पूर्ण रात्री झोपल्यावर. हा चला तर मग आता मंदिराकडे जायचं. समोर दिसतंय ना असे खूप मंदिर आहे इथे. ओके मेन नाही आहे का ते? खूप आहेत ते तर माहिती मला पण मग आता काय तिथे पण पाहणं जे आता सगळे तर नाही भेटणार तुम्हाला पाहायला. आता डायरेक्ट मंदिर वर कुठं जाणार डायरेक्ट आता? हा मग आता डायरेक्ट त्र्यंबकेश्वरची क्लिप येईल तुम्हाला डायरेक्ट. आता लय काढल्या मी क्लिपा. माझ्याकडे एवढा मोठा ब्लॉग बनवायला टाइम नाही. चला गुपचूप वर. हे बघा गड चढायचा आहे. गड जास्त सस्ता गड आहे ना. हर हर महादेव. खरे इथंच थकून गेलो. हरिहर गड काय घंटा चढवणार आहे? हरिहर नाही तू तर हाताला होतो रे. कळसुबाई म्हणताय अजून. कळसुबाई तर विसरूनच जा रे. अरे मेरे बाप रे बाप अचानक ऊन येऊन गेलं यार. त्याला पोचलो. सिक्युरिटी गार्ड बाई अलाउड नाही आहे. माझ्या मते अलाउड नाही आहे पण तरी मी काढतोय. चलो 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 चलो. हर महादेव हर हर महादेव. कॅमेरा उलटा आहे का रे? नाही बरोबर आहे. गौर से देखिए इस इंसान को. हर वक्त मेरे साथ रहने वाला है. इडीत तकले अबू. कोण लागलं? हरिहर काय नाही चढू नको तू. सोडून चढ नको सोडू तू. त्या वाटचे आम्ही सोडून तू घरी जाय बडा. पेढे खाणे का? पेढे घेतले असते. विषय कसा पैसा नाही माझ्याकडे. कारण माहित आहे तुम्हाला ट्रेन मध्ये बी बिना टिकटाच्या आलं. इथून सुरुवात आहे. पैसा म्हणतो तुम्ही आहेच नाही आहे पैसा. हा ना आपल्यासारखे कारागीर असते तर गौर से देखिए इस लिखी हुई चीज को. हम उसका पालन कर रहे हैं. हम वीडियो निकाल रहे फोटो नहीं समझे. चलो फिर अभी झालं दर्शन. माझ्या मते ब्लॉग जरा जास्त मोठा होईल तर आपण नेक्स्ट पार्टमध्ये पण दाखवू शकतो. पार्ट 1 आणि पार्ट 2 सोबत राहा नक्की. चलो स्टे ट्यून.